दरम्यान शिवराज राक्षेच्या कुटुंबियांना तक्रार केल्यास समिती स्थापन करून पंचांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोडवे यांनी दिलेली आहे। पैलवानांचं नुकसान होऊ नये म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये। तसंच काका पवार यांच्या कुठल्याही बल्लावर आम्ही अन्याय केला नाही असं देखील भोंडवेंनी म्हटलेलं आहे। अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक नवं वेगळं वळण लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नाही, पंचांना लात मारणं हे 100% चुकीचं आहे आणि आज जर आपण त्यांच्यावरती काय कारवाई केली नाही तर म्हातारी मेल्याचं वाईटने पण काळ सोकवेल। आणि मला असं वाटतं की या भीतीने जर राज्यातल्या पंचांनी रेफरी करणं सोडून दिलं तर ह्या सगळ्या कुस्त्या घेणार कोण? आमच्या दरवर्षी 12 राज्य स्पर्धा होतात, हजारो कुस्तीगीर त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये पंचच जर आले नाहीत त्या स्पर्धा घेणार कोण? आणि मला असं वाटतं हे आमच्या खूप कमी कडक नियम आहेत। क्रिकेटमध्ये तुम्ही असं रागाने जरी पंचांग पाहिलं तरी त्याच्या लगेच मानधनामध्ये कटोती होते। आमचं तसं कुस्तीगीर संघाचे नियम अतिशय म्हणजे लात मारून सुद्धा आम्ही फक्त 3 वर्षी बंदी घातली, आजन्मबंदी नाही घातलेली। वास्तविक पाहता काल रात्री शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवरती गुन्हा दाखल करायची पंचांची मागणी होती आणि वास्तविक तो गुन्हा दाखल झाला असता तर शिवराज राक्षे आता महानगरपालिकेमध्ये कामाला लागतोय, महेंद्र गायकवाड रेल्वेमध्ये कामाला लागतो, दोघांच्या सरकारी नोकऱ्या आहेत। आणि जर रात्री तो गुन्हा दाखल झाला असता तर कदाचित त्या गुन्ह्याचा निकाल ज्यावेळेस 10 वर्षांनी लागेल त्यावेळेस तोपर्यंत त्याला नोकरी मिळाली नसती। त्यामुळे आमचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस तिथं आले, आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र बसलो, आम्ही त्यांना पंचांना विनंती